हा या ना ना, बसा बसा बसा. काय चहा पाणी? मला चहा नको पाणी पण नको. आणि मग काय देऊ नाना आता? चहा नको पाणी नको मग देऊ काय? मी जे पैसे दिले ना ते द्या. पैसे घ्यायला आले तुम्ही? पण नाना फोन नाही केला काय नाही. हा आमचे साहेब घरी नाही. अहो किती फोन करायचे तुम्हाला? अहो तुमचा फोनच येईल नाही माझ्या ह्याच्यावर. कुठं फोन आहे? अहो त्यांना केले ना मी. मग त्यांना केलं तर ते घरीच नाही ना. त्यांनी मला सांगितलं बी नाही तुम्ही येणार आहे. अहो ते उचलते नाही फोन, तुम्हाला सांगते नाही, मग मी काय करू? मग आता नाना काय करू? पैसे नाही, लय अडचणीत आहे आम्ही. तुमच्या अडचणी सांगूच नका आता मला. आणि मग आता कोणाला सांगायचं ना? तुम्हाला नाही सांगायचं, तुम्हीच समजून घेणार ना. मी समजून घ्यायला आलो नाही, पैसे घ्यायला आलेले. अहो हा पैसे नाही ना, पण सध्या थांबा 10 तारीख येऊ द्या. पगार झाला का मी स्वतः देते माझ्या हाताने तुमचे पैसे. अहो तुमचा नवरा एकीकडे खोटं सांगतो, तुम्ही दुसरीकडे खोटं सांगता. माझा नवरा कायमच खोटं बोलतोय सगळ्यांसंग. ते काय नवीन आहे का? काय नाना तुम्ही बी सांगू राहिले, नवीन गोष्ट सांगायची काहीतरी. म्हणजे तुम्हाला 10 तारीख येऊ द्या, बोलून देणार नाही मी. 11 तारखेला तुमचे पैसे आणून देते घरी. मग आता काय सांगू? मला विश्वास राहिलेला नाही तुमच्यावर. अहो असं नका करू, विश्वास नाही ठेवला तर कसं व्हायचं? नाही नाही अहो अजून आम्ही दुसऱ्यांदा तुमच्याकडून पैसे घेऊ? विश्वास ठेवावाच लागेल तुम्हाला आमच्यावर. नाही 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 दुसऱ्यांदा मागूच नका. नका नाना असं करू. हे पैसे पटकन देऊन द्या, मला मोकळं करा. बरं उलट मी म्हणते, मी सकाळून वाट पाहत होते देवासारखे, तुम्ही आले नाना. सिलेंडर संपलंय, मला सिलेंडर साठी 1000 रुपये द्या. काय बोलू? मी देते ना 11 तारखेला तुम्हाला देते, सगळे पैसे देते नाना. अहो काय बोलता हो तुम्ही? आधीचे पैसे द्या ना. अहो ते बी देते, हे बी देते नाना, पण संध्याकाळी आम्ही उपाशी राहू. आता काय? अहो माझं सिलेंडर संपलंय, त्याचं काय? अहो तुम्हाला कोणी एका आवाजात सिलेंडर आणून देईल, पण मला नाही ना कोणी देणार. अहो कोणी नाही आणत. मी सिलेंडरचेच पैसे तुम्हाला दिले उचनी. नका ना असं करू नाना. मी खरं सांगते, मी तुम्हाला एवढा टाइम चहा करून दिला असता लगेच. सिलेंडर संपलं आणि त्यांच्याकडे अजून पगार नाही, पाणी नाही, कुठून पैसे द्यायचे तुमचे? थांबा जरा तुम्ही. तुम्ही काय बोलता बा? 10-12 दिवस थांबा फक्त. मी थांबणार नाही. अहो असं नका करू. आता काय थांबून जा, मी दुसरे कोण सिलेंडर आणते, मुक्कामी राहा. मी जेवण स्वयंपाक पाणी करते. मग आता अजून काय सांगू? करू खिचडी भात. आपल्याला पैसे नाही देणार? पैसे नाही ना नाना. तर पैसे द्यायला आता काय ठेवून का? झाडू आणणारे पैशाचं आमच्या घरात. तुमचे पैसे द्यायचेच आहे आम्हाला. काय गोड बोलता घेताना? आता गोड बोलल्याशिवाय तुम्ही पैसे दिले नसते नाना. आता गोड बोल नाही ना, मग अजून गोडच बुडवायचे का? नाही ना, बुडवायचे कशाला? बुडवून कुठं जायचे नाना? डबल पैसे घ्यायचे तुमच्याकडून. आम्हाला सांगू राहिले मी तुम्हाला. मला आता लिहून द्या तुम्ही पैसे 10 तारखेला. आता कुठं लिहित्या ते? हा कुठं लिहित्या सांगा मला तुम्ही. काय आणू लिहाय? कशावर तरी लिहून द्या मला. आता काय लिहित्या? मी व्हॉट्सअप करू का तुम्हाला? 11 तारखेला पैसे देणार आहे. जर 11 नाही दिलेत काय करायचं? मी 12 देईल मग. अहो काय बोलता बा तुम्ही? देईल ना नाना. 10चे 11 आणि 11चे 12 सारखेच. त्याच्यात काय पैसे द्यायचे तुमचे, थोडी बुडवायचे आम्हाला. या वर्षी देशाल ना? पण हो या वर्षी देऊ. अहो या महिन्यात देऊ ना. झाले अजून 8-10 दिवसांनी. वर्ष बदलत हो ना, म्हणजे पुढच्याच वर्षी येतोय. बरोबर आहे? हो ना. हा बरोबर आहे. बरोबर. 2025 ला तुमचे पैसे देऊन टाकू आम्ही. तुमचा नवरा कुठे? आता ते कामावर जायले ना, तिथं फोन नाही उचलीत, म्हणून तुमचे फोन नसेल उचलीत. आल्यावर फोन करा ना मला. हा 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 करते. कराल ना? हे काय फोन करते? थांबा ना. नाही त्यांचा नाही हो, पाहुण्यांचा, दुसऱ्या पाहुण्यांचा फोन आहे. तुम्ही त्यांच्यासारखंच खोट्या दिसता. नाही ना, पाहुण्यांचा फोन आहे. अहो थांबा 2 मिनिटं. ते नाना आले, थांबा तुम्ही. हा थांबा, करू नका फोन. पैसे मागून थोडे. नाही त्यांचं नाही, पाहुणे आपलं सिलेंडर. नाना तुम्ही आमच्या घरचे माणसं येते का? घरचे थोडी. घेतले असते त्यांच्याकडून. नाही ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. एक काम करा, आता तुम्ही आले देवासारखे, 1000 रुपये उसने द्या परत मला. मी तुम्हाला 11 तारखेला सगळे पैसे सोडून काय पण मागा तुम्ही. नाना दुसरं काय तुमच्या मागायला? पैसे सोडू काहीच नाही का? काय दुसरं? काय पाहिलं तुम्ही? काय पाहिलं? काहीच नाही दुसरं तुमच्याकडे. पैसे द्या 1000 रुपये, सिलेंडर भरते मी आज. येऊ द्या मला आता. हा नाना या. बाप रे बाप. अहो नाना तुम्ही असं काय करता? असं नका करू. तुम्हाला डबल यायचंय आमच्या घरी. पैसे मागायला नाही, पण यायचंय. नाही मी येणारच नाही. आता तुम्ही मला फोन पेच करा. मला तुमचं बी थोबाड पाहिजे. अहो एवढं रिचार्जला पैसे नाही, आमचं नेट चालत नाही नाना. तुम्हाला फोन पे करायला तुम्हाला यावंच लागेल घरी. असं काय करायचं? नाही तर 500 रुपये द्या रिचार्ज मारायला. हो चक्कर बिकर येऊन पडून मरेल हो मी. काय बोलू राहिलं? 500 रुपयाचं रिचार्ज मारते, मग तुम्हाला फोन पे करते ना. नको मी घ्यायला येतो. हा मग या ना घ्यायला. मी तेच सांगते ना, तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल. 10 तारखेला? हा नाही 11 तारखेला नाना. 10 तारखेला पगार होईल. 11ला मी बँकेत. 11ला रविवार म्हणजे तुम्हाला 12लाच यावं लागेल. 12 तारखेला या तुम्ही. या वर्षी ना? हा या वर्षी 12 तारखेला या.
काय नवरा खोटं बोलतो, तुम्ही खोटं बोलता, काय फसलो बा मी मोठा. अहो नाना असं नका म्हणू. पैसे ते मला तर पैसे 100% भेटणार, पैसे भेटल तुम्हाला, कुठं जाणार नाही मला पैसे. 100% गॅरंटी आहे पैसे बुडणार आहे. मग येतच कशाला घरी मागायला 4 वेळा. येऊ नका आता परत, जाऊ द्या, बुडले म्हणून सोडून द्या, जाऊ द्या. सोडले हम्म. सोडतो तुम्हाला जाऊ दे. पैसे सोडून देतो. हो. मला एवढा त्रास करून घ्यायला आवडणार नाही. जाऊ द्या नाना, एवढा टाइम द्यावा सोडून. द्या. दुसरा टाइम मागितले का मग आम्ही स्वतः आणून देऊ. एवढा असं time. कराल का? हा, दुसऱ्या टाइम आता देऊन जाऊ का थोडेफार? तुम्हाला तर म्हणले 1000 रुपये द्या मी देऊनच सिलेंडरला. जातो, देऊन 500 रुपयाचं रिचार्ज आहे. अजून तुम्हाला सांगते लय का अडचणीत आहे आम्ही. मग हे दिल्यावर मिळतील ना हा, पटकन. मोजा ना. घेन घेन तू. किती? किती पाहिजे तुम्हाला? 1000 मला 2000 म्हणले हो नाना. 1000 रुपये सिलेंडरला, 500 रुपये रिचार्जला. अहो नाना असं नाही, नका येऊ करू. द्या मला आता. नाना अहो 1000 रुपये द्या, 1000 द्या नाना, 1000 द्या. काय बाबा अहो बाबा नाना 1000 द्या हो. बाया मी लय पाहिल्या, पण तुमच्यासारखी अहो, बाई नाना, नाही पाहिली. 1000 बाबा द्या. बाबा बाबा अहो नाना तुमचे पैसे हे द्यायला खोला, बुडवणार नाही. हे खोला. अहो, हे नाना, काय बंद थांबा. करून घेतलं काय घरात पैशासाठी? बाबा 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 किती पैसे मागू राहिले हो. माझेच पैसे देऊ नाही राहिले. अहो नाना एवढा काय टाइम काय जाऊ करणार द्या. सांगा बरं ना. एवढा टाइम जाऊ द्या. आता नाही, काय नाही. बुडवले काय नाही पैसे बुडीत गेले. हे पाहुणे यांच्याकडून घेऊन ते एखाद्या पैसेच मागायला आले नाना. काय सांगू तुम्हाला आता नवऱ्याचा कारभार माझ्या. बापरे बाप. मग तुम्हाला हे काय. दार लावून घ्या पटकन लाव. हा काय बाई या नवऱ्याचा कारभार. पैसे लोकांकडून याच्याकडून उसने त्याच्याकडून उसने, आणि मला इथं लोकांना खोटं बोलू बोलू मला सुद्धा कंटाळा आला बाई. आता दुसऱ्यांदा नाही बाई असा व्यवहार करू देणार. आणि काय करू, किती लोकांच्या पाया पाडावा.